OTT न्यूजच्या सर्व वाचक प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षाची सुरुवात निवडणुकीच्या रणधुमाळीने होत आहे. राज्यात मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होऊ घातल्या आहेत आणि हाच आजचा आपला चर्चेचा विषय आहे. मित्रांनो नमस्कार, मी श्रीधर ढगे, OTT न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबईसह 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जरी होऊ घातल्या असल्या तरी सर्वांचं जे लक्ष आहे ते लागलं आहे मुंबईच्या निवडणुकीकडे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी जी आहे ती प्रतिष्ठेची केलेली आहे आणि सर्वच राजकीय पक्ष संपूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढत आहे. मित्रांनो, मी योगायोगाने आज मुंबईतच आहे आणि सकाळपासून मी इथं काही वर्तमानपत्र वाचली, स्थानिक लोकांशी बोललो, तेव्हा असं वाटलं की आपण सुद्धा मुंबईच्या या निवडणुकीवर एक व्हिडिओ केला पाहिजे आणि OTT न्यूजच्या वाचक प्रेक्षकांना काही जी माहिती आहे ती आपण दिली पाहिजे. तर यावर्षी मुंबईची निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिका BMC ची निवडणूक वेगळ्या अर्थानं महत्वाची का आहे, तर इथं 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. तुम्हाला माहितच आहे की मुंबईमध्ये मराठीचा मुद्दा हा महत्वाचा आहे. मराठी माणसासाठी शिवसेना असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असो, हे दोन्ही पक्ष सातत्याने रस्त्यावर येत असतात, आंदोलनं करत असतात आणि निवडणुकीत तर हा महत्वाचा मुद्दा आहे. मराठी माणसाच्या मुद्द्याला दुसरी जोड आहे ती ठाकरे ब्रँडची. म्हणजे अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नावामागे जे ठाकरे आडनाव आहे हे निवडणुकीमध्ये किती प्रभावशाली आहे याचा सुद्धा प्रत्यय या महानगरपालिकेच्या निवडणुकीत येत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी हे व्हिजनरी डोक्याने ही निवडणूक लढत आहे आणि विकासाचे मुद्दे ते आहे मांडत आहेत. स्वतः देवेंद्र फडणवीस मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रिंगणात आहेत आणि त्यांनी ही निवडणूक जी आहे ती अत्यंत प्रतिष्ठेची बनवलेली आहे. एकंदरीत आपण जर आढावा घेतला तर प्रमुख लढती अशा आहेत. मुंबईमध्ये महानगरपालिकेमध्ये BMC ची जी निवडणूक आहे त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशी एक मोठी युती झाली आहे आणि ठाकरे ब्रँडचा चांगला प्रचार जो आहे तो या दोन्ही पक्षाकडून केला जात आहे. दोन्ही ठाकरे बंधू जोमाने कामाला लागलेले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट सोबत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी या पक्षाने आहे ती ठाणे असो किंवा अन्य ठिकाणी काही उमेदवार अविरोध निवडून आणले आहेत. त्यामुळे कुठेतरी लोकशाही धोक्यात असल्याचा आणि पैशाचे आमिष दाखवून नगरसेवकांना अर्ज माघारी घ्यावे लावत असल्याचा आरोप हा मनसेकडून झाला होता आणि मनसेचे अविनाश जाधव यांनी उपोषण सुद्धा केलं होतं. मात्र निवडणुकीमध्ये सर्व साम दाम दंडभेद जे आहेत ते आता काही नवीन राहिले नाहीत आणि निवडणुकीची आचारसंहिता किंवा वैयक्तिक संहिता जी आहे ही फारशी कोणताही पक्ष पाळतोच असे नाही. त्यामुळे आता निवडणूक जी आहे ती अशाच पद्धतीने लढल्या जाणार आहे. त्यामुळे महत्वाचं आहे की मुंबई महानगरपालिका जी आहे ती आपल्या ताब्यात राहावी यासाठी भारतीय जनता पार्टीकडून ताब्यात राहावी म्हटल्यापेक्षा आतापर्यंत शिवसेनेसोबत ते महानगरपालिकेत सत्तेत होते, मात्र आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना वेगळी झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जो आहे तो प्रयत्न मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी चालवलेला आहे. मुंबईची सत्ता जी आहे ही हाती जर आली तर महाराष्ट्राचं राजकारण जे आहे यावर एक वेगळी छाप राहते, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण दिल्लीच्या नेत्यांनाही सुद्धा असं वाटते की देशाची आर्थिक राजधानी आणि देशातील सर्वात मोठी महानगरपालिका आपल्या ताब्यात असली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला दिल्लीहून तशी नक्कीच रसद या निवडणुकीत पुरवल्या जाणार आहे. दिल्लीतील नेते सुद्धा प्रचारात उतरतील. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी सारख्या बलाढ्य पक्षाला आता टक्कर देण्यासाठी इथली जी शिवसेना आहे ती भिडलेली आहे आणि शिवसेनेसोबत आता मनसे सुद्धा रिंगणात आहे. दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत आणि ठाकरे ब्रँड हा मोठा एक प्रचाराचा अजेंडा समोर आणला गेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ठाकरे ब्रँड समोर टिकाव धरते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. दुसरीकडे ठाणे या भागात एकनाथ शिंदे यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि ठाण्यामध्ये तिथं एकनाथ शिंदे यांच्या गटाला युतीमध्ये जास्त जागा सुटल्या आहेत आणि तिथं भारतीय जनता पार्टी शिवसेना सोबत आहे. मुंबई आणि उपनगरात ज्या काही महानगरपालिका आहेत तिथे मनसे शिवसेना आणि भाजप शिवसेना शिंदे गट, काँग्रेस, वंचित आणि इतर घटक पक्ष अशा लढती आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांनी आपल्या सोयीनुसार जे आहेत ते युती आघाड्या केलेल्या आहेत. एकंदरीत 29 महानगरपालिकांमध्ये
सर्वांचं जे लक्ष लागलेलं आहे ते आहे मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे. म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या माणसांचंही कुतूहलानं या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय नेते या निवडणुकीकडे पाहत आहेत. आणि आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं तर आता मतदानाला अजून आजची 8 तारीख आहे आणि 15 तारखेला मतदान आहे. त्यामुळे साधारणतः 6 ते 7 दिवसांचा कालावधी हा उरलेला आहे आणि यामध्ये आता प्रचार आणखी वेगात येईल. आणि ही जी मोठी निवडणूक आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे ही फार मोठी निवडणूक अशी मानल्या जाते आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद आणि जोर इथं लावलेला आहे. मुंबई महानगरपालिकेचं बजेट खूप मोठं आहे आणि इथं भरपूर प्रश्न आहेत. इथं रोजगाराचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये जे पावसाळ्यात पाणी साचतं त्याचा प्रश्न आहे. बरेच प्रकल्प आहेत, मेट्रो सारखा प्रकल्प आहे, तो सुद्धा इथं चालू आहे काम त्याचं. आणि मुंबई म्हणजे एक मोठं शहर आहे इथं आणि मोठं इन्फ्रास्ट्रक्चर इथं आहे. त्यामुळे इथला सत्ता केंद्र आपल्या हाती असला पाहिजे असं प्रत्येक पक्षाला वाटतं. आणि आता या सर्व बाबतीमध्ये विचार जर आपण केला तर कुठेतरी शिवसेना ही आपल्या हाती सत्ता ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. आणि आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचाच भगवा राहिलेला आहे. आणि आता संजय राऊत वारंवार पत्रकार परिषदेमध्ये सांगत आहेत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईवर मराठी माणसाचाच भगवा फडकेल. आणि दुसरीकडे भाजपने सुद्धा मराठीचा मुद्दा असा काही बाजूला सारलेला नाही. त्यांना सुद्धा असं म्हटलंय की आमचा उमेदवार हा हिंदू असेल पण तो मराठी असेल. म्हणजे हिंदू मराठी असे जे आहेत ते प्रचाराचे मुद्दे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकासाचा प्रश्न जो आहे, मुंबईचा विकास आणि मुंबईच्या समस्या या सर्व बाबी सुद्धा प्रचारात आपापल्या परीनं जे आहे ते सर्वच पक्ष मांडत आहेत. मुंबईमध्ये झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, बाहेरून येणारे लोंढे आणि इथलं एकंदरीत जे ऍटमॉस्फिअर आहे, इथलं जे वातावरण आहे हे एक कार्पोरेट सारखं विश्व आहे. आणि इथली जी निवडणुकांची यंत्रणा आहे पक्षांची ही फार अशी एकदम सुधारलेली आहे. म्हणजे अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयच्या माध्यमातून सुद्धा इथं प्रचार चालू आहे. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे आणि जी नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. म्हणजे सर्वच हातखंडे जे आहेत ते राजकीय पक्षांकडून जे आहेत ते मांडले जात आहेत. आता इथलं ग्राउंड लेवलचं विश्लेषण आपण एकदम परफेक्ट करू शकत नाही आणि जे काही वर्तमानपत्राच्या आधारे आपल्याकडे माहिती आहे त्यावर आपण बोलत आहोत. कारण अजून मतदानाला खूप वेळ आहे. शेवटी आपण एक परफेक्ट अनालिसिस करून किंवा एक सर्चिंग करून वाचन करून एक महत्वपूर्ण आणि महत्वाचा व्हिडिओ जो आहे तो घेऊन येऊ. पण सध्या खऱ्या अर्थानं जर म्हटलं तर मुंबईचा जो किल्ला आहे हा सर करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यात जी आहे एकदम जोराची टक्कर पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही मोठे नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत आता मनसेचे राज ठाकरे सुद्धा आहेत. मनसे आणि शिवसेनेचं मतदान जे आहे ते आता यावेळेस विभाजन होणार नाही. मात्र दुसरीकडे काँग्रेस आणि MIM हे दोन पक्ष जे आहेत हे कुठेतरी शिवसेनेचे मतदान म्हणजे कमी करण्यास कारणीभूत ठरतात का हे सुद्धा पाहावे लागणार आहे. कारण महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये आता MIM जो पक्ष आहे ओवेसी यांचा हा सुद्धा आपली ताकद आजमावत आहे. मुंबई असो किंवा अन्य 29 महानगरपालिकांमध्ये त्यांनी उमेदवार दिले आहेत. तुम्ही पाहिलं की ओवेसी यांच्या जोरदार सभा ह्या राज्यात सुरू आहेत आणि ते मुस्लिम मतदान ओवेसी किंवा MIM कडे जास्त केलं तर काँग्रेस आणि अन्य जे पक्ष आहेत जे ज्यांच्याकडे हे गठ्ठा मतदान असतं त्यांना त्याचा फटका बसणार आहे. आणि शिवसेनेला इथं म्हणजे मुंबईची गोष्ट करू आपण, शिवसेनेला इथं एक ठाकरे ब्रँड आणि मराठी माणूस आणि मुंबई ही ठाकरेंच्याच हातात असली पाहिजे. परप्रांती लोक इथं दादागिरी करतात, मराठी माणसांना त्रास होतो आणि मराठी जगली पाहिजे, मराठी माणूस मुंबईत टिकला पाहिजे. हे सर्व भावनिक मुद्दे आहेत आणि लोक या भावनिक मुद्द्यांना साथ घालतात का आणि या भावनिक मुद्द्यांना शह देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जो विकासाचा अजेंडा राबवत आहे त्याला प्रतिसाद देतात का, या सर्व गोष्टीवर जे आहे ते मुंबई महानगरपालिकेचं भवितव्य जे आहे ते ठरणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने
अजून जे मोठ्या सभा आहेत त्या घेतलेल्या नाहीत. मात्र देवेंद्र फडणवीस हे फार अग्रेसिव्ह आहेत प्रचारात आणि त्यांचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण आहेत. त्यांच्याकडून उत्साहाच्या पोटी काही चुकीचे स्टेटमेंट समोर येत आहेत. जसं त्यांनी लातूरमध्ये विलासराव देशमुख यांच्या बाबतीत स्टेटमेंट केलं होतं. त्यामुळे कुठंतरी मतदारांमध्ये थोडीशी नाराजी सुद्धा लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत निर्माण झाली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत खुलासा केला आणि आता परत जे आहे ते तिथं सुद्धा कामाला लागलेले आहेत. एकंदरीत भारतीय जनता पार्टीनं लोकसभा असो, त्यानंतर विधानसभा आणि आता नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये जे घवघवीत यश मिळालं आहे, कुठंतरी त्याचा जो उत्साह आहे किंवा ओव्हर कॉन्फिडन्स आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये दिसून येतो. मात्र दुसरीकडे मुंबईमध्ये आपण जर मराठी माणसांना विचारलं तर एक मोठा मराठी टक्का जो आहे तो ठाकरे बँडला मानणारा आहे. कारण मराठी माणसाच्या मनात कुठंतरी असुरक्षितता जी आहे ती काही प्रमाणात का असेना मुंबईमध्ये पाहायला मिळते. मुंबई आता एक मोठं कॉर्पोरेट शहर झालेलं आहे. इथं देशभरातून जगभरातून उद्योग येत आहेत, नवीन लोक येत आहेत, रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. मात्र या विकासाच्या प्रवाहात कुठेतरी आपली मुंबई ही दुसऱ्याची मुंबई होते का, हे घर मराठी माणसाच्या मनात भीती करू लागलेलं आहे. आणि ही भीती आपली मुंबई आपल्याच ताब्यात राहावी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे, असा एक अजेंडा सुद्धा सेट केला जात आहे. दुसरीकडे केंद्राचे जे नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे, यांचा मुंबईच्या महानगरपालिकेवर डोळा आहे, असा सुद्धा एक नेरेटिव्ह प्रचारात आहे. एकंदरीत मराठी माणूस, ठाकरे ब्रँड आणि विकास या 3 मुद्द्यांवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लढवली जात आहे. इतर ठिकाणी म्हणजे मुंबई, ठाणे किंवा मुंबई च्या उपनगरांमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये मराठी माणूस, विकास आणि ठाकरे ब्रँड हा मुद्दा आहे. तर उर्वरित 29 पैकी ज्या रेस्ट ऑफ महाराष्ट्रातल्या महानगरपालिका आहेत तेथे मात्र पारंपरिक मुद्दे विकासाचे हेच आहेत. तिथं काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि सर्वच पक्ष राजकीय पक्ष जे आहेत ते आपापले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केलेले आहेत. काही ठिकाणी स्थानिक पक्षांनी आपल्या सोयीनुसार युती आघाडी केलेल्या आहेत आणि त्यामुळे इतर ठिकाणी जे रिझल्ट येतील ते महत्वाचे आहेतच. मात्र खरा जो म्हणजे राजकीय पक्षांचा जो भर आहे तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर आहे. तर आता आपण पाहूया 15 तारखेला लोक मुंबईची चावी कोणाच्या हातात देतात. देशातली सर्वात मोठी महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या असो किंवा राजकीय दृष्ट्या असो ही कोणाच्या ताब्यात जाते. ठाकरे परिवाराचा, ठाकरे ब्रँडचा मुंबईतील दबदबा कायम राहतो का, की भारतीय जनता पार्टीला मुंबईत सुद्धा यश मिळतं आणि भारतीय जनता पार्टीचा भगवा की शिवसेनेचा भगवा हा या मुंबईच्या बीएमसीच्या इमारतीवर फळकतो हे आपल्याला 16 तारखेनंतरच कळेल. त्यापूर्वी काहीतरी महत्वाचे अपडेट जर आपल्याकडे आले आणि आपण तिथं आपले लोकल पत्रकार मित्र पण आहे त्यांच्यासोबत चर्चा करून एक सटीक अंदाज देण्याचा प्रयत्न 13 किंवा 14 तारखेला करू. सध्या आपण एक सहज हा व्हिडिओ बनवला होता आणि मुंबईच्या राजकारणाची जेवढी शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. तर असेच राजकीय व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू. पुन्हा नेहमीप्रमाणे एकच विनंती आहे की आपलं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, फेसबुक, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा OTT न्यूज मराठी. धन्यवाद.